ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। इथं बघू शकता की सुरुवातीपासून इथे लाईनी लावलेल्या आहेत। आता तयारी वगैरे चालू आहे। एकावर एक सर्व ठेवलेले आहेत। अजून वेळ आहे शर्यत चालू होण्यासाठी। आणि पाहू शकता खूप लाईट वेट असतो याच्यावरती। जास्त वजन वगैरे ठेवण्यात येत नाही, कारण की स्पर्धेमध्ये प्रत्येक सेकंदाचा जे फरक आला तरी आहे ना, विजेते कोणी ठरू शकते। त्यामुळे जास्त वजनाचा हा जो गाडा आहे तो कमीत कमी वजनाचा तयार केला जातो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, इकडं सर्व काही खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत, गाडे लागलेले आहेत। ज्यूस पासून उसाचा ज्यूस, उसाचा रस, इकडे भजे, खिचड्या वगैरे सर्व काही इथं अवेलेबल आहे। मित्रांनो, हे समोर बघू शकता की इथं शर्यतीमध्ये धावणारा जो बैल आहे तो इथं बांधलेला आहे। सध्या तयारी चालू असल्यामुळं इथं बांधून याचे पाणी वगैरे पिणं, चारा वगैरे हे सगळे तयारी सध्या इथंच या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे जे बैल आहे याचं नाव भारत नाव आहे। बघू शकता कशा प्रकारे याची तब्येत आहे। तर मित्रांनो, सध्या आपण उभे आहोत माळेगाव यात्रेच्या शंकरपट जो कार्यक्रम दरवर्षी होतो, म्हणजे बैलांची शर्यत होती, त्या ठिकाणी सध्या थांबून माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे जे बैल जोडी आहे ते ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत। त्यांचे जे ऑनर आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। कोण्या गावून आले आपण? आम्ही आरवी गाव आमचा तालुका जिल्हा परभणी। आम्हाला एक असा मोठा आम्ही बैलगाडी शर्यत आहे म्हणून असं पॅम्पलेटवर बघण्यात आलं। आम्ही सेकंड पॉईंट खेळत नाही, आम्हाला 10 गाड्यामध्ये खेळतो, हिंद केसरी बैल झालेला आहे। तरी पण आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊन एकदा बैल पळविणार आहे। हा, स्पर्धेमध्ये मी ह्या इथल्या स्पर्धेमध्ये 3 वर्ष भाग घेतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये 10 वर्ष कंटिन्यू मी शर्यतीमध्ये असतो। मुंबई, पुणे, सातारा सगळा बिनजोड खेळून आलेला बैल। आता सध्या आम्ही गावाकडे आलो जरा आराम द्यायला, म्हणून हे जवळचं आमच्या गावात दैवत आहे म्हणून इथं दर्शनाला आम्ही आलो। हा, आणि हे जे जोडी आहे चांगले, त्याला अंगामध्ये भरी वगैरे दिसायला, तर याची निगा वगैरे कशी राखतात? याची निगा वगैरे 2 लिटर दूध असतो त्याला सकाळी, नंतर भरडा गव्हाचा। आम्ही जे लेकराला जे खाऊ घालतो ते त्यांना खाऊ घालतो आणि लेकरापेक्षा आम्ही त्याची परवरिश करतो। म्हणजे यांना निगा राखायची म्हणजे चांगलीच राखावं लागतं। चांगलीच राखावं लागते। त्याच्या व्यवस्थित मॅट बसायला, घरामध्ये व्यवस्थित वर पंखा, डास नको, मच्छर नको, जसं आपण हे करतो ते संध्याकाळी पांघरून वगैरे पूर्ण आपल्या माणसासारखी करायला। आणि त्याला सांगावं लागते ज्या मैदानात गेलं, आज मी शान आहे, मला आज पहिला नंबर पाहिजे, ते माझा सैतान पहिला नंबर करून दाखवते। असं आहे? हा, त्याच्या कानात सांगितलं की सगळे माझ्या याचे मानवत तालुका सगळे प्रेक्षक आहेत तिथे कमिटी बघायला पाहिजे। ज्या मैदानात गेलं त्या मैदानात असे 100 माणसं उभे राहतात नुसता बैल बघायला सैतान कोणता असे। त्यामुळे त्या बैलामुळे मी असा समाधान आहे। प्रत्येक शेतकऱ्याने गावरान बैल सांभाळणं, गोवत सांभाळणं आणि त्याचे परवरिशन करणं हे आपल्यालाच काळाची गरज आहे। आणि त्याच्यापासून दूध सुद्धा मिळतो, ते आपल्या लेकरं सुद्धा त्याचे तंदुरुस्त होते। तसं बैलाची सेवा केली तर आपण बी तंदुरुस्त होतो। आता एवढ्या वयामध्ये पण मी असा थनथन नाच होतो केवळ ह्या महादेवाच्या भक्तीमुळे। तरी नाव काय यांचे? एकाचं सैतान आहे आणि याचा भारत आहे। याची प्रॅक्टिस वगैरे कशी? याची प्रॅक्टिस हे आमचे धुरकर आहे। बरोबर। नमस्कार दादा। नमस्कार। काय प्रॅक्टिस कशी घेताय तुम्ही? ते आमच्याकडे 1000 फुटामध्ये प्रॅक्टिस घेतो त्याची कच्च्या पाल्याला। हा, तरी किती टाइम लागते? किती प्रॅक्टिस असते? टायमिंग काय असते प्रॅक्टिसची? 1000 फुटामध्ये झेंड्यावर असते ते। हा, सातारा छकडी म्हणलं तर ते झेंड्यावर आहे, आणि शकंदरपट म्हणलं ते टायमावर आहे। 5, 6 जशी तुमची पट्टी असेल त्या हिशोबाने चालतं ते, म्हणजे त्यानुसार। हा, लास्ट टाइम कुठं भाग घेतला होता? आता काल मालवतला नंबर केला, पहिला नंबर केला। कालच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर भेटला। आज इथं खेळायला आधी आले खेळायला डबल।
अजून वेळ आहे, काय वाटतं मग उडल गुलाल आपला? हा, गुलाल उडल देवाची भक्ती. पण आमचं सेकंड ज्यावेळेस हे सेकंड पॉईंटला याचे कसे रेंज कमी असते, कमी अंतर असल्यामुळं आम्हाला काही शाश्वती वाटत नाही. आमचे जास्त अंतर मध्ये जास्त लांबणीचे बैल पळतात, म्हणून आम्ही लांबणीचा पट्टा असतात. आम्ही आज बी तुम्हाला सांगतोय आमचा पहिलाच नाही म्हणून. पण जवळ अंतर असल्यामुळं आम्हाला स्पीडच भेटत नाही तितक्यात. त्याच्यानं आम्हाला गुलाल देणार म्हणजे देणार, आम्हाला खाली जाऊ देणार नाही. म्हणजे उडेलच समजा. उडाल. येळकोट हे पाहू शकता, सध्या तयारी चालू झालेली आहे. म्हणजे काही क्षणामध्येच आपल्याला इथं रेस बघायला मिळणार आहे. बैल तर आताच तयारीमध्ये दिसालेत रनिंगच्या. आणि हे सर्व याच्या बैलचे जे गाड्या आहेत ते आणून इथं सर्वांचे सेटअप लावण्यात आता सध्या तयारी चालू आहे. पाहू शकता सगळे रेस चालू होण्याचीच वाट बघत आहे. मित्रांनो, इथूनच हे रेस जे आहे हे बघू शकता, हे स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि इथूनच हे जे डिस्टन्स इथून त्या बाजूला जे दिसालंय तिथून तिथपर्यंत जे आहे ते 60 मीटर्स म्हणजे 60 मीटरचं डिस्टन्स आहे. आता काही सेकंदातच स्टार्ट होणार आहे. गाडी